अहंकार किंवा अहंकारी व्यक्ती असा विषय जरी तुमच्याजवळ कोणी घेतला तरी काही ठराविक लोकांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतोच ना. कारण काय? कारण तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणानं त्यांच्या अहंकाराचा अनुभव आलेला असतो. पण ह्या प्राथमिक टप्प्यावरून आता पुढे जाण्याकरता आपल्याला ज्ञानेश्वरीची मदत घ्यावी लागेल. अहंकाराची व्याख्या तुम्ही आम्ही आपापल्या अनुभवांनुसार करतच आलो आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या अहंकाराचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओबी क्रमांक 82. ह्या अहंकाराचं एक नवल तुम्हाला सांगतो. अहंकार हा विशेष करून भोळी माणसं किंवा पशुपक्षी यांच्या पाठीशी अजिबात लागत नाही. जे स्वतःला शहाणे म्हणवणारे आहेत, ज्ञानी म्हणविणारे आहेत, त्यांच्या गळ्याला तो झोंबला म्हणजे झोंबलाच असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. खरंय. आणि म्हणून स्वतःला या अहंकारापासून वाचवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा.